नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जैवविविधता हा भाग आपण पाहत असताना जैवविविधतेचे महत्त्व, भारतातील जैवविविधता, भारतातील संपन्न ठिकाणे जैवविविधतेच्या संदर्भाने आपण पाहिलेली आहेत. यानंतर आपण आज जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन किंवा संपन्न ठिकाचे संवर्धन आणि संरक्षण या संदर्भाने आज या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. आपल्या देशात अनेक वनस्पती व प्राणी आहेत, परंतु ह्या वनस्पती आणि प्राणी संकटात आहेत. काळाच्या ओघामध्ये त्यांचा ऱ्हास होत चालला आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे अत्यंत गरजेचं आहे. भारतात पर्यावरण व वन मंत्रालय, त्याचबरोबर पर्यावरण, वन्य व वन जीव विभाग यांच्यामार्फत असे प्रयत्न सुरू आहेत. जैवविविधतेच्या संरक्षण व संवर्धनातील प्रामुख्याने काही उद्देश आपणाला पाहावे लागतील. ते उद्देश पाहत असताना त्याच्यामधला पहिला उद्देश आहे वन्यजीवाचे अधिवास संरक्षित करणे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी वन्यजीवांचं अधिवास त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करणं आवश्यक आहे. दुसरा उद्देश आहे नैसर्गिक वनामध्ये विविध प्राण्यांच्या, पक्ष्याच्या, वनस्पतीच्या संख्येवर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवणे, म्हणजेच सर्वांना त्या ठिकाणी अन्न पुरवठा होऊ शकेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी हा एक उद्देश आपल्याला पाहता येईल. तिसरा उद्देश असा आहे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जनजागृती निर्माण करणे. यामध्ये वृत्तपत्र असतील, दूरदर्शन असेल, या माध्यमातून आपल्याला जैवविविधतेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जनजागृती, संवर्धनाच्या संदर्भामध्ये जनजागृती करणे हा एक उद्देश त्या ठिकाणी आहे. चौथा उद्देश आहे दुर्मिळ वनस्पती, त्याचबरोबर दुर्मिळ प्राण्यासाठी अभयारण्य त्या ठिकाणी संरक्षित करणे आणि त्या ठिकाणी वनांची निर्मिती करणे. अशा पद्धतीनं या संपन्न ठिकाणाच्या किंवा जिथं बायोडायव्हर्सिटी फार मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे त्या ठिकाणच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी भारतात अनेक स्वयंसेवी संस्था, त्याचबरोबर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संघटना वन्यजीवाच्या संरक्षण व संवर्धनाचे कार्य त्या ठिकाणी करत आहेत. आणि त्याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर आपणाला त्याच्यामधल्या काही महत्त्वाच्या संस्था या ठिकाणी त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्याच्यामधली पहिली संस्था आहे मॅकआर्थर फाउंडेशन. मॅकआर्थर फाउंडेशन नावाची जी काही संस्था आहे, ही पहिली संस्था वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पुढे आली. या संस्थेने खूप मोठ्या प्रमाणात अशी क्षेत्रे निवडून त्यामध्ये असणारे प्राणी आणि वनस्पती यांचे संगोपन आणि संवर्धन करण्यास सुरुवात केली. आणि ही महत्त्वपूर्ण संस्था त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते. दुसरी संस्था अशी आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. साधारणतः 1883 साली या संस्थेची स्थापना झाली. भारत, ब्रह्मदेश आणि श्रीलंका येथील वनस्पती व प्राणी यांची माहिती गोळा करणे आणि त्यांचे संवर्धन करणे हे महत्त्वपूर्ण कार्य त्या ठिकाणी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माध्यमातून केलं जातं. ही एक महत्त्वपूर्ण संस्था असलेली आपल्याला पाहावयास मिळेल. तिसरी संस्था आहे वाईल्ड लाईफ प्रिझर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया. वाईल्ड लाईफ प्रिझर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था प्रामुख्याने डेहराडून येथे 1958 साली स्थापन झाली. आणि यासुद्धा संस्थेचा मूळ उद्देश आहे की बाबा वनस्पती आणि प्राणी यांचे संवर्धन करणे हा त्या ठिकाणचा तिचा उद्देश आहे. ही सुद्धा एक महत्त्वाची संस्था या संदर्भानं कार्य करते. चौथी संस्था आहे
वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर इंडिया ही संस्था 1969 साली स्थापन झाली. या संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. वाघाचे संवर्धन आणि संरक्षण करणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. 5वी संस्था आहे इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ. 1952 साली ही संस्था त्या ठिकाणी स्थापन झाली. या संस्थेचा उद्देश जैवविविधतेचे संवर्धन करणे, वन्य प्राण्यांच्या व्यापारावर बंदी घालणे, प्राणी संग्रहालय त्या ठिकाणी उभारणे आणि त्यांचं संरक्षण करणे, राष्ट्रीय उद्याने निर्माण करणे आणि त्या बाबतीमध्ये कार्य त्या ठिकाणी करत राहणे, केंद्र सरकार व राज्य सरकार यांना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे याविषयी ही संस्था प्रामुख्याने मार्गदर्शन करते. म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण संस्था ही असलेली आपणाला दिसून येते. अशा प्रकारे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थेचा या ठिकाणी उल्लेख केला, ज्या की जैवविविधता संवर्धनाच्या बाबतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्याच्यामध्ये मॅकआर्थर फाउंडेशन पाहिलं आपण. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी नावाची संस्था तीसुद्धा महत्त्वाची आहे. वर्ल्ड वाईल्ड लाईफ प्रिझर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया, त्याचबरोबर वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर इंडिया आणि इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ या संदर्भामधल्या म्हणजे या नावाने अस्तित्वात असलेल्या ज्या काही संस्था आहेत त्या बायोडायव्हर्सिटीच्या संदर्भाने त्या ठिकाणी काय करतात तर त्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या बाबतीमध्ये यांचं संस्थेचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. याशिवाय केंद्र सरकार मार्फत वन्यजीव संवर्धनासाठी अनेक कायदे त्या ठिकाणी तयार केलेले आहेत, समित्या निर्माण केल्या आहेत. राष्ट्रीय उद्याने, प्राणी संग्रहालय, अभयारण्ये इत्यादीची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. आपत्ग्रस्त वन्यजीवासाठी प्रकल्प उभारणे इत्यादीद्वारे जैवविविधता जपण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. भारतात जैवविविधतेच्या संवर्धनासाठी 1982 ते 83 पर्यंत त्या ठिकाणी 73 राष्ट्रीय उद्याने, 416 अभयारण्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. म्हणजे एकूण भारतामध्ये एवढी संख्या आपण त्या ठिकाणी वन्यजीवाच्या आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी त्या ठिकाणी 1982 पर्यंतची ही आकडेवारी आहे. भारतातील काही प्रमुख अभयारण्य या ठिकाणी जर पाहायची झाली तर आपल्याला त्यांचं नावासही त्या ठिकाणी उल्लेख करता येईल. ही अभयारण्य भारतामध्ये आहेत. त्याच्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये मेळघाटचं अभयारण्य आहे. त्या ठिकाणी वाघाचं फार मोठ्या प्रमाणात संवर्धन केलं जातं, संरक्षण केलं जातं. महाराष्ट्रात आहे रणथंबोर. राजस्थानमध्ये रणथंबोर नावाची अभयारण्य आहे, तिथं सुद्धा वाघाचं संवर्धन केलं जातं. केरळमधलं पेरियार हे हत्तीच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी अस्तित्वात असलेलं अभयारण्य आपल्याला पाहता येईल. गुजरातमध्ये गीर नावाचं एक फार मोठं त्या ठिकाणी अभयारण्य आहे. त्या ठिकाणी सिंहाची म्हणजे त्याचं संवर्धन आणि संरक्षण केलं जातं. मध्य प्रदेशातील गांधीसागर चितळ नावाच्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. ओरिसामधील शिमलीपारू या ठिकाणी सुद्धा वाघाचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्राणी त्या ठिकाणी आढळून येतात. महाराष्ट्रात राधानगरी या ठिकाणी गवा हा प्राणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतो अभयारण्यामध्ये. जम्मूमध्ये दाचिगम नावाचं अभयारण्य आहे, तिथं हंगुल आणि हरिण प्राणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. पश्चिम बंगालमध्ये जलपाडा नावाचं अभयारण्य आहे. या भागामध्ये सुद्धा हत्ती, गवे, वाघ, गेंडे या प्राण्यांची त्या ठिकाणी संख्या जास्त आहे. कर्नाटकमधलं भद्रा अभयारण्य हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, तिथं हत्ती फार मोठ्या प्रमाणात आहेत. बिहारमध्ये दालना नावाचं अभयारण्य आहे, त्या ठिकाणी वाघाचं संरक्षण फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलं जातं. आणि या माध्यमातून प्रामुख्याने भारतात म्हणजे अनेक प्रकल्पसुद्धा त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. आणि ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून वाघ, सिंह, सुसर, कासव, गेंडा, चिता, हत्ती या प्राण्याचं संवर्धन त्या ठिकाणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि या माध्यमातून सुद्धा संवर्धनाचं काम फार मोठ्या प्रमाणावर चालतं. म्हणजे अभयारण्य तर आहेतच आहेत,
त्याचबरोबर राष्ट्रीय उद्याने तर आणि म्हणजे आहेतच, परंतु त्याचबरोबर काही प्रकल्प आहेत, काही प्रोजेक्ट आहेत आणि त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी वन्यजीवाचं संरक्षण त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यामधला पहिला प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट टायगर. भारतात खूप मोठ्या प्रमाणात वाघाची शिकार केली जात असे पूर्वीच्या काळामध्ये, म्हणून त्यांची संरक्षणासाठी भारत सरकारने 18 व्याघ्र प्रकल्पाची त्या ठिकाणी निर्मिती केली आहे. 18 व्याघ्र प्रकल्पाची, आणि त्यातून वाघाचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प आपल्याला पाहत असताना त्या ठिकाणी सांगता येतील. या 18 पैकी किंवा हे 18 जे व्याघ्र प्रकल्प आहेत ते कुठं आहेत बघा. मेळघाट हे महाराष्ट्रात आहे, कान्हा हे मध्य प्रदेशात आहे, इंद्रावती मध्य प्रदेशात आहे, नागार्जुन या ठिकाणी सुद्धा व्याघ्र प्रकल्प आहे आणि तो आहे आंध्र प्रदेशामध्ये. बंदीपूर या ठिकाणी कर्नाटक आहे, कर्नाटकमध्ये व्याघ्र प्रकल्प आहे. कार्बेट कर्नाटक, कालाकड तामिळनाडू, पेरियार केरळ, मानस या ठिकाणी सुद्धा वाघाचं संवर्धन केलं जातं, ते आहे आसाममध्ये. पालमाड हे बिहारचं आहे, वाल्मिकसुद्धा बिहारचं आहे. दुधवा उत्तर प्रदेशामध्ये आहे. नामधापा अरुणाचल प्रदेशामध्ये आढळतं. बक्सर बंगालमध्ये, सारिस्का हे राजस्थानमध्ये आहे, रणथोब राजस्थानमध्ये आहे आणि सिमलीपाल हे ओरिसात आहे. सुंदरबन त्या ठिकाणी बंगालमध्ये असलेलं हे प्रोजेक्ट आहे आणि या ठिकाणी साधारणपणे वाघाचं त्या ठिकाणी संरक्षण केलं जातं, संवर्धन केलं जातं या प्रोजेक्टच्या माध्यमातून. दुसरा प्रोजेक्ट आहे गीर सिंह प्रोजेक्ट. आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे गीर हे गुजरात सरकारचं किंवा गुजरात राज्यामध्ये त्या ठिकाणी गीर अभयारण्य आहे आणि त्या प्रकल्पाचं नाव आहे गीर सिंह प्रोजेक्ट, गीर लॉयन प्रोजेक्ट. हे प्रामुख्याने सिंहाचं संवर्धन करण्यासाठी त्या ठिकाणी 1,500 चौरस किलोमीटरच्या जमीन क्षेत्रफळावरती हा प्रकल्प उभारला आहे. त्यामुळे सिंहांना त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळाले आणि त्यांचं संवर्धनही त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा प्रकल्प आहे सुसर मगर प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट 1974 साली भारतात सुमारे 8 राज्यात उभारण्यात आला. या प्रकल्पांतर्गत आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, ओरिसा, तामिळनाडू, आसाम व केरळ या राज्यात हा त्या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्यात आला. आणि भारतात घडियाळ ही मगर गंगा नदी व महानदीत सापडत असून त्याच्या संवर्धनासाठी या प्रकल्पातून ते फार मोठ्या प्रमाणात काय केले जातात तर प्रयत्न केले जातात. अशा पद्धतीचा हा प्रकल्प त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. त्याच्यानंतर आहे चौथा प्रकल्प गेंडा प्रोजेक्ट. 1987 साली हा प्रकल्प आसाम राज्यात उभारण्यात आला. आसाममधील कांझीरंगा येथे गेंड्याचे संरक्षण करणे व त्यांचे संवर्धन करणे हे त्या ठिकाणचे प्रमुख कार्य त्या ठिकाणी आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. चिता प्रोजेक्ट आहे 5वा, जो की संपूर्ण हिमालय प्रदेशातील बर्फाळ भागातील चित्याचे संरक्षण आणि संवर्धन करतो. यासाठी 12 प्रकल्प त्या ठिकाणी भारतामध्ये कार्यान्वित असलेले आपल्याला दिसून येतात. 6वा प्रकल्प आहे हत्ती प्रोजेक्ट, एलिफंट प्रोजेक्ट. हा 1982 साली उभारण्यात आला. या प्रकल्पात हत्तीची संख्या वाढवणे, त्यांचे स्थलांतर थांबवणे, मानवाशी होत असलेली संघर्ष त्यांचा त्या ठिकाणी थांबवण्यासाठी प्रयत्न केले जातात. अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी प्राण्यांच्या संदर्भामध्ये आणि त्यांच्या संवर्धनामध्ये एक फार भारत सरकारनं मोठं काम हाती घेतलेलं असलेलं आपल्याला वरील प्रोजेक्टच्या माध्यमातून दिसून येतं. वनस्पतीचं संवर्धन करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी पण चालू आहेत. यामध्ये भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतीचं संरक्षण केलं जातं. निलगिरी प्रकल्प कर्नाटक, तामिळनाडू व केरळ राज्यात राबवल्या जात आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये सुंदरवन प्रकल्प राबवला जात आहे. भारताचे राष्ट्रीय फूल म्हणून कमळ ओळखले जाते, तर पिंपळ हा राष्ट्रीय वृक्ष म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जातं. अशा प्रकारे आपण जैवविविधतेच्या त्या ठिकाणी आपण अभ्यास त्या ठिकाणी करत असताना
भारतातील जैवविविधता, जैवविविधतेचं महत्त्व, त्याचबरोबर जैवविविधतेची संपन्न ठिकाणं आणि शेवटचा भाग आपण पाहिलेला जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षण या संदर्भानं आपण पाहिलेला आहे. आज या ठिकाणी हा भाग संपतो. त्याचबरोबर जैवविविधता हा भागसुद्धा या ठिकाणी आपणाला तसं संपलेला आहे. आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण ही माहिती पाहिलेली आहे. आज आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.